हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अ सेकंड व्लॉग ऑफ मुंबई दर्शन. तुम्हाला मी बोललेली ना लास्ट व्हिडिओमध्ये की एक सरप्राईज आहे. सो येस, आपण आलो आहे नेहरू सायन्स सेंटर. सो लेट्स गो. प्लॅनेटेरियमचा प्लॅन तर आता झाला आहे आमचा कंप्लीट. आता इथून 10 मिनिटावरती आहे नेहरू सायन्स सेंटर. तर आता आमच्याकडे स्वतःची बाईक आहे, त्यामुळे आम्ही लोक तर बाईकवरून जाणार आहे इथून सायन्स सेंटरला. तुम्ही इथून बस किंवा टॅक्सी किंवा रिक्षा करून इथं अवेलेबल असतात. ते रिक्षा इथं मुंबई साईडला रिक्षा अवेलेबल नसतात, फक्त काय बोलतात ना कॅब असते, बस आणि टॅक्सी. बस 5 रुपये में किधर पे भी चलो. 6 रुपये एसी वाली बसमध्ये. तर 6 रुपयामध्ये कुठे पण जाऊ शकता तुम्ही. तर इथून 10 मिनिटावरती नेहरू सायन्स सेंटर आहे. तर आता आपण जात आहोत नेहरू सायन्स सेंटर. सो अशा प्रकारे आम्ही U-टर्न घेऊन आता सायन्स सेंटरला चाललो आहे. इथे आपलं ते नेहरू प्लॅनेटेरियम होतं, तुम्ही बघू शकता. सो आता आपण U-टर्न घेऊन चाललो आहे सायन्स सेंटर. 7 वाजेपर्यंत ओपन आहे. तर बघू आपल्याला काय काय कव्हर करायला भेटतंय तिथे. सो येस, आपण पोचलो आहे नेहरू सायन्स सेंटरला. आता इथे पार्किंग शोधायचं आहे. लेट्स सी. हे तिकीट काउंटर आहे आणि तिकीटचे प्राइस लिहिलं आहे. जर तुम्ही 1-2 जण असणार, जर जनरल व्हिजिट करायचं आहे, जर तुम्हाला शोज नाही बघायचं तर नॉर्मल 70 रुपीज आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही 15पेक्षा जास्त ग्रुप असेल तर 60 रुपये एका माणसाचे. स्टुडंट असणार, ऑर्गनाइज ग्रुप असेल तर 20 रुपये. आणि गव्हर्मेंट स्कूलचे जर पोरं असतील तर 10 रुपये आहेत. देन त्याच्या समोर एक छोटासा गार्डन आहे, म्हणजे छोटा नाही मोठाच आहे. तिथे पूर्ण सायन्स रिलेटेड लाईक साऊंड वेव्ह, वेट लिफ्टिंग, म्हणजे फिजिक्स, हे सगळं डिस्प्ले केलं आहे. आम्हाला जेवढं कव्हर करता येईल आम्ही केलं आहे. सो लेट्स सी, बघूया आपण पुढे. तसं घे ना, असं. साउंड वेव्स डिफरेंस. आज विशाल जिम के लिए नहीं गया था, इसलिए यहाँ पे पुलअप्स कर रहा है. बट व्हाट इज पुलिंग अप, लेट्स सी. ओह माय गुडनेस. उचल तरी कार, उचलतोय तू कार. उठा के मेरी बॉडी बन गई. अभी मुझे अभी कुर्ती दिखा. सो दिस इज मेड. हे असं बनवलंय की बघा ना, त्यांचे डोळे आपल्यालाच बघतात आहे असं वाटतंय. आपण इथून गेलो, आपण परत तिथे त्या साईडला जाऊया. बघा, असं वाटतंय की ते आपल्यालाच बघतंय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्यालाच बघतात आहे. इंजिन, स्टीम इंजिन अँड इलेक्ट्रिक इंजिन. चल दी गाड़ी चला चल. गाडी बंद पडली आहे. स्टीम इंजिन आहे. स्टीम इंजिन आपल्या टाकायला खूप कोयला. पुत्र आजा मेरे गड्ढे में बैठ जा. स्टीम इंजिन वाली है, स्टीम इंजिन वाली, स्टीम लॉरी. आता हे बाहेर सगळं डिस्प्ले केलेलं. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. सो या वेनीच यायचं आहे तुम्हाला. तुमच्या राईट हँड साईडला वॉशरूम आहे अँड देन लेफ्ट हँड साईडला तिथे जस्ट बसायची जागा आहे. मग इथे तुम्ही स्टॅच्यू बघू शकतात ऑफ मिस कल्पना चावला, हु वॉज फर्स्ट इंडियन बॉर्न वुमेन ॲस्ट्रोनॉट. चालू केला नव्हता.
सायन्स सेंटरला जायला आपल्याला वरती चढावं लागतं आणि वरती आल्यावर तर काय वाव, किती भारी दिसते. काय बिल्डिंग आहेत यार, एक नंबर. चला आपण आतमध्ये जाऊया. बट वेट, आतमध्ये जायच्या आधी तुमचं सामान तुम्हाला इथे ठेवायचं आहे, मगच तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात. सो आपल्याला बॅग तिथे ठेवून मग आपलं स्वागत केलं जातं. तिथे लिहिलं आहे वेलकम टू नेहरू सायन्स सेंटर. आय सपोज ह्याला आता तिकीट भेटत नाही आहे. ओ माय गॉड, फायनली तिकीट भेटली आणि आम्ही आतमध्ये येऊ शकतो. आता आपण बघूया इथे काय काय आहे. Big Bang Theory. ह्यूमन एंड मशीन सेंटर. अरे ये देखो अपना दिल. तो मेरे सारे सिंगल दोस्त, आप सोचते हो किसी के तो दिल में जगह बनाओगे, अगर नहीं हो रही तो नेहरू साइंस सेंटर. इसमें कितना है दाम? कितने? खाने में क्या, आज खाने में क्या. अरे साउंड एंड हियरिंग रूम. क्या करूँगा ना.
आम्ही पूर्ण दिवस फिरलो आहे. फर्स्ट आम्ही नेहरू प्लॅनेटोरियमला गेलेलो. आमच्या दोघांचा प्लॅन होता, पण फर्स्ट मीच गेलेली, मग हा गेलेला. अँड त्याच्यानंतर नेहरू प्लॅनेटोरियम करत आम्ही इथे सायन्स सेंटरला आलो. सायन्स सेंटरला ॲटलिस्ट आम्ही 2 तास 1.5 तास फिरलो. आम्ही नॉट सफिशियंट ॲट ऑल. कमीत कमी 4 तास तर पाहिजे प्रॉपर. कारण की आम्ही ह्याच्यामध्ये जो 1-1.5 तासाचा जो शो असतो थिएटरमध्ये तो आम्ही बघितला नाही. प्लस आम्ही 3D शो पण बघितला नाही. सायन्स ऑफ स्पिअर करून असतं, ते पण छान असतं. ते मतलब आपण जे नेहरू प्लॅनेटोरियममध्ये युनिवर्सबद्दल प्लॅनेट्सबद्दल स्टडी केलं इथे ते लोक मोठ्या आकार म्हणजे आकार असतो ईच प्लॅनेटचा, मूनचं, सनचं, अर्थचं, त्याच्या रिलेटेड ते सांगतात. आणि ते खूप चांगलं शो. बिकॉज लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा होता, आता शो अवेलेबल नव्हते. लास्ट शो 4 वाजेपर्यंतच आहे. हां, आणि 6 वाजता आपला नेहरू सायन्स सेंटर बंद होतो. तर तुम्ही ट्राय करा की 12 वाजेपर्यंत यायला, कारण की ॲटलिस्ट तुम्हाला 4 तास तरी मिळते. आणि एक शेवटचा शो बघून तुम्ही निघून जाऊ शकता. आणि इथून आपला जवळचं स्टेशन आहे महालक्ष्मीकडून तुम्ही ट्रेन पकडून घरी जाऊ शकता. तर सध्या सायन्ससाठी या तुम्ही, आणि एकटे येऊ नका, लहान मुलांना घेऊन या, त्यांना नक्की हे खूप आवडेल. थँक्यू.